आता आपण काय करणार, इथे 4 फिंगरचं एअर टू एअर पार्टिशन घेणार. ओके, प्रॉपर एअर टू एअर पार्टिशन घेतलं. याला क्रोकोडाईल क्लिपने लॉक करणार. काढलं आणि याला व्यवस्थित असं लॉक केलं. ओके, लॉक केल्यानंतर बॅक साईडला हा जो नेप एरिया आहे, हा नेप एरिया, इथून मी 3 फिंगर खालून 3 फिंगरचं सेक्शन घेणार असं. हा नेप एरियावरून 3 फिंगरचं फुल सेक्शन घेणार मी इकडे. ओके, या पद्धतीने घेतला. याला काय करेल मी, लॉक करणार. चेक करा बरोबर येते का. आता मी इथे काय करणार, हलका हलका बॅक कोम करणार. पहिले सेंटरवरून सेक्शन घेणार, इकडनं छोटं छोटं सेक्शन घ्यायचं. ओके, आता तुम्हाला प्रश्न पडेल सर की सर इथे बॅक कोम का केली आहे, तर इथे आपल्याला सेक्शन अटॅच करायचे, लॉक करायचे, पिन्स लॉक करायचे. ओके, पिन्स लॉक करण्यासाठी आपले पिन्स लूज होऊ नये, व्यवस्थित लॉक राहण्यासाठी आपण इथे बॅक कोम केलाय. ओके, हा जो फ्रंटचा सेक्शन आहे हा आपण अगोदर घेणार. याच्यावर सिरम ऍप्लिकेशन करणार. प्रॉपर सिरम ऍप्लिकेशन करायचं एकदम छान. सिरम ऍप्लिकेशन केलं. इथे बरेचसे बेबी हेअर आहेत, रिअलला पण असतात, तर मग ह्याला वॅक्स लावायचं. कारण जेव्हा इंटरनॅशनल टेक्निक तुम्ही यूज करता ना, तर एकही बेबी हेअर दिसता कामा नये. ओके, त्यानंतर याला क्लीन करायचं ब्रशने, टेलकोमने नव्हे, ब्रशने असं. ओके, रिअलला पण सेमच करायचं. हे मागे घ्यायचं. ओके, झालं. त्यानंतर मग क्लीन करायचं व्यवस्थित. याला प्रिपरेशन म्हणता. हे प्रिपरेशन व्यवस्थित, आपलं सेक्शन व्यवस्थित सगळं. ओके, घेतलं. त्यानंतर हलक्या हाताने याला असे इथे जिथे आपण बॅक कोम केली तिथे अटॅच करणार असं. ओके, स्टीलचे इथे अटॅच करायचे. ओके, अटॅच केलं तर मग इथे आपण बॉब पिन लावणार जिथे आपण बॅक कोम केलेले. हे बघा असं. ओके, लॉक करायचं व्यवस्थित. 3 पिन्स तरी लावायचे. हे आता मी क्रॉस केलं ना, ह्या दोघांना पण लॉक करायचं असं. ओके, सुटत नाही माप. आणि कोम करून क्लीन करायचं.
ओके, इकडचं बघा आपलं झालंय. हलका हलका वरून असा स्प्रे द्यायचा, स्प्रे देऊन क्लीन. ओके, आता सेम ह्या साईडला आपण प्रिपरेशन केलं. त्यानंतर बरोबर जिथे आपण बॅककोम केली तिथे हा सेक्शन घेऊन जायचा व्यवस्थित एकदम. हे बघा, मला लक्षात. त्यानंतर ही स्टील क्लिप ह्या पद्धतीने अशी. ओके, त्यानंतर इथे मी परत जिथे बॅककोम केली तिथे बॉब पिनने लॉक करणार. ओके, हे बघा लॉक सिस्टीम बघा कशी करतोय मी. उगीच जास्त पिन्स नाही लावायचे. ओके, एक आणखी लावायची म्हणजे पिन्स आपलं सेक्शन लूज नाही होणार या पद्धती. ओके, त्या स्प्रे अप्लाय करायचा असा हलका हलका. ओके, स्प्रे मारल्यानंतर क्लीन. या पद्धतीने क्लीन करायचं. हे बघा किती छान आपला स्लिक लुक झालाय. ओके, आता बॅकचे केस काय केले मी मागच्या बाजूला क्लीन केले की असे प्रॉपर त्यांना कोम केलं. हे बघा असं. तर रिअलला काय करायचं, हलका हलका शाईन स्प्रे मारायचा. शाईन स्प्रे मारून असं क्लीन करायचं. ओके, तर जर तुम्ही हा लुक बघाल ना तर खूप सुंदर असा लुक आलाय बघा. हे राहू शकता, पण मी इथे इंटरनॅशनल टेक्निक वापरणार, याला आणखी सुंदर करणार. ओके, ते कसं, इथे मी काय केलं, वन फिंगरचा सेक्शन घेतला. तर इथे मी इंटरनॅशनल टेक्निक यूज करणार आहे. याला मी इथे लॉक करेल. ओके, क्लीन करायचं. क्लीन केल्यानंतर काय करायचं, बॅककोम करायची वरच्या दिशेने, वरच्या बाजूने बॅककोम करायची. अगोदर वरच्या बाजूने हलका हलका बॅककोम पाहिजे तुमचं, उगीच गुंता नाही करायचं, एकदम हलका हलका असं पुढे पुढे यायचं बॅककोम करत. त्यानंतर खालच्या बाजूने रूटला घ्यायचं असं. ओके, केला बॅककोम. याला मी काय करणार, स्प्रेड करणार असं. स्प्रेड याच्याने काय होईल, बॅककोम मी कशासाठी केला, मला इथे व्हॉल्यूम मिळणार. ओके, व्हॉल्यूम मिळण्यासाठी मी बॅककोम करणार आहे. आणि मला बघा असं स्प्रेड साईडने तुम्ही बघा ना व्हॉल्यूम, आणि इथे बाउन्स बघा ना केसांचा, तर आपल्याला प्रॉपर बाउन्स मिळतोय. ओके, त्यासाठी मी बॅककोम केलंय. तर याच्यानंतर काय करायचं, आपल्याला हलका हलका स्प्रे द्यायचा जिथे बॅककोम केलंय तिथे हलका हलका स्प्रे. ओके, त्यानंतर मी परत वन फिंगरचा सेक्शन घेणार. हा सेक्शन घेतला मी, प्रॉपर क्लीन करायचं. याला क्लीन केल्यानंतर इथे आपल्याला करायचं बॅककोम. ओके, व्यवस्थित बघा, मी एकदम हलक्या हाताने बॅककोम करतोय. आपल्याला इथे असं जास्त बॅककोम नाही करायचं आहे, कारण आपल्याला इथे स्प्रेड करायचं आहे. तर मग हलक्या हलक्या हाताने वरच्या बाजूने बॅककोम करायचं. ओके, टू फिंगरचं कमीत कमी बॅककोम इथे आलं पाहिजे. ओके, तर मी बघा वरच्या साईडने बॅककोम केली,
त्यानंतर खाली सुद्धा बॅककोम केले. बघा इथे मी प्रॉपर बॅककोम करतोय आणि व्हॉल्यूम थोडासा क्रिएट करतोय आणि रूटला बॅककोम झाले पाहिजे. प्रॉपर रूटला बॅककोम झाले पाहिजे. कारण रूटला बॅककोम जर नसेल ना तर तुमचं प्रॉपर स्प्रेडिंग होणार नाही. ओके. आणि मग स्प्रेडिंग नाही झालं तर तुमचा जो व्हॉल्यूम आपल्याला जो पाहिजे केसांचा तो नाही होणार. बघा असं हलका हाताने स्प्रेड करा. प्रॉपर स्प्रेड करा, त्याला फुल स्प्रेड करा. स्प्रेड केल्यानंतर हलका हलका क्लीन करायचं. क्लीन केल्यानंतर बघा मी प्रॉपर एकदम हलक्या हाताने क्लीन करतोय. ओके. इथे आपण करणार स्प्रे ऍप्लिकेशन. स्प्रे यासाठी करायचं की आपला जो व्हॉल्यूम आहे तो प्रॉपर तसंच असला पाहिजे. ओके. त्यानंतर मी क्लीन केलं. क्लीन केल्यानंतर आता मी वरनं एक 1 फिंगरचं सेक्शन काढणार. व्यवस्थित बघा. इथे मी घेणार 1 फिंगरचं प्रॉपर सेक्शन. हे बघा मी सेक्शन प्रॉपर काढून घेतलं. त्याला प्रॉपर क्लीन करायचं. सेक्शन प्रॉपर होल्ड करायचं. तुमच्या होल्डिंगवरच बॅककोम डिपेंड असतं. तर मग हलका हलका बॅककोम आपल्याला इथेही करायचं आहे. बघा हेअरस्टाईल करताना महत्त्वाचं टेक्निक्स असतात. तर टेक्निक्स तुम्हाला जमले ना, तुम्हाला हेअरस्टाईल जमले, तुम्ही कुठलीही हेअरस्टाईल करू शकता. आणि क्लायंटवर काम करताना फार कमी वेळात तुम्ही हेअरस्टाईल करू शकता. मग त्यासाठी महत्त्वाचं काय आहे, एक तर प्रॅक्टिस नंतर टेक्निक्स. प्रॉपर टेक्निक्स तुम्हाला प्रॉपर शिकायचं आहे. प्रॉपर तुम्हाला प्रोडक्ट नॉलेज, मशीन हे नॉलेज, हे सर्व माहिती असणं गरजेचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी प्रॉपर तुम्हाला प्रोडक्ट नॉलेज दिलेले आहे. प्रॉपर टूल्स नॉलेज पूर्ण बेसिक क्लिअर केलं. ओके. बघा आता मी प्रॉपर स्प्रेड करतो. स्प्रेडिंग फार महत्वाचं आहे इथे. आणि इव्हन स्प्रेडिंग झालं पाहिजे. प्रॉपर स्प्रेडिंग झाल्यानंतर आपल्याला सेकंड स्टेप काय, क्लिनिंग. टेलकोमने प्रॉपर क्लीन झालं पाहिजे. त्यानंतरच स्प्रे ऍप्लिकेशन करायचं. कारण तुमचा जो स्प्रे, होल्डिंग स्प्रे, तो आपल्याला काय करणार आहे, तिथे फिक्स करणार आहे. ओके. तर मी आता इथे क्लीन केलं. क्लीन केल्यानंतर आता मी परत 1 फिंगरचं सेक्शन वरच्या बाजूने घेणार. क्राऊन मधनं 1 फिंगरचा सेक्शन करणार. टँगल फ्री करून घ्यायचं प्रॉपर. त्यानंतर प्रॉपर 1 फिंगरचा मी सेक्शन घेतोय. बघा 1 फिंगरचं सेक्शन घेतल्यानंतर आपल्याला हलका हलका बॅककोम या ठिकाणी करायचं आहे. ओके. बॅलन्स करायचं. सेक्शन प्रॉपर तुमचा बॅलन्स असला पाहिजे. बघा एक लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करताना कमीत कमी परफेक्शनवर लक्ष द्या. क्लायंट करताना 19-20 झालं चालतं, पण सवय अशी करा, तुमची हॅबिट अशी झाली पाहिजे की प्रॅक्टिस करताना परफेक्ट, निदान प्रॅक्टिस करताना. मग जर तुम्हाला हॅबिट झाली ना, मग तुम्ही क्लायंटवर पण परफेक्ट करतो. आलं लक्षात. आता मी हा सेक्शन घेतला. तर मी इथे बघा मी कसं प्रॉपर बॅककोम करतो ना, इथे मी वरच्या बाजूने बॅककोम करणार आहे. तर मी प्रॉपर सेक्शन बघा, प्रॉपर सेक्शन घेतलंय. ओके. सेक्शन त्याला मी डिवाइड केलंय. सेक्शनला डिवाइड केल्यानंतर सेक्शनला बॅलन्स करतो. ओके. आणि जो फ्रंटचा सेक्शन आहे त्याला मी प्रॉपर लॉक करणार. बघा व्यवस्थित याला लॉक करणार. आपल्याला क्रोकोडाईल क्लिपनीच लॉक करायचं आहे. त्यानंतर हा जो सेक्शन आहे याला मी प्रॉपर बॅककोम करणार. व्यवस्थित बघा, व्यवस्थित आपल्याला एकदम हलक्या हाताने. आता मी बघा वरच्या बाजूला सेक्शन क्लीन करतोय. क्लीन केल्यानंतर वरच्या बाजूने बॅककोम करतोय. आपल्याला रूटला बॅककोम करायचंय. प्रॉपर 2 फिंगरचं बॅककोम आपल्याला रूटला झालं पाहिजे. ओके. आपल्याला जास्त हाईट नको. जर तुम्हाला जास्त हाईट पाहिजे तर तुम्ही बॅककोम 1 फिंगरचं वाढवू शकता. 3 फिंगरचं बॅककोम करू शकता. काय प्रॉब्लेम नाही. हे बघा माझं झालंय प्रॉपर 2 फिंगरचं. ओके. 2 फिंगरचं रूटला बॅककोम केल्यानंतर ह्या ज्या सेक्शनला आहे प्रॉपर बघा कसं प्लेसमेंट द्यायची. स्प्रे ऍप्लिकेशन झाला. स्प्रे ऍप्लिकेशन झाल्यानंतर कोम असा प्रेस करायचा. प्रेस केल्यानंतर सेक्शन खाली टाकायचं. ओके. त्यानंतर स्प्रेडिंग फार इम्पॉर्टंट आहे. तुमच्या ही जी स्प्रेडिंगची टेक्निकच जो तुमचा जो राऊंड आहे ना क्राऊनचा, तो स्प्रेडिंगवरच अवलंबून आहे. ओके.
जेव्हा तुम्ही पफ टाकता ना, पफ टाकतानाही आपला पफ जर तुम्हाला असं वाटतं की राउंड आला पाहिजे, तर तुमचं प्रॉपर बॅकपम्प झालं पाहिजे. बॅकपम्प झाल्यानंतर स्प्रे ॲप्लिकेशन झाल्यानंतर स्प्रेडिंग. ही स्प्रेडिंग टेक्निक आहे. स्प्रेडिंग टेक्निक तुम्हाला प्रॉपर जमली, तर तुम्ही बरेचसे हेअरस्टाईल एकदम फिनिशिंगमध्ये करतात. ओके, बघा आता स्प्रे मारल्यानंतर मी क्लीन करतोय. आता नेक्स्ट परत वन फिंगरचं सेक्शन मी घेणार. सेक्शन बघा, प्रॉपर सेक्शन काढायचं. वन फिंगरचं प्रॉपर सेक्शन घ्यायचं. सेक्शन घेतल्यानंतर बॅलेन्स करायचा प्रॉपर. कारण बॅलेन्स केल्याने काय होतं, तुम्ही जेव्हा बॅककोम करता ना, तर तुमचं इव्हन बॅककोम होतं, प्रॉपर बॅककोम होतं. ओके, हे बघा, सेक्शन बॅलेन्स करणं फार गरजेचं. असं कसंही म्हणजे रॅन्डमली नका घेऊ. प्रॉपरली आपल्याला हॉरिझॉन्टल सेक्शन आला पाहिजे, लाईन क्रिएट झाली पाहिजे. आता मी याला वरच्या बाजूला क्लीन करणार. पहिलं अगोदर टँगल फ्री करायचं. तुम्हाला बॅककोम जर करायचे तर टँगल फ्री करायचा. त्यानंतर हा सेक्शन बघा, जसं जसं पुढे जाईल ना, त्याला टर्न डाऊन करायचा. त्यानंतर बॅककोम. ओके, पहिले सेंटरला बॅककोम करायचा, त्यानंतर लेफ्ट राईट या ठिकाणी बॅककोम करायचा हलका हलका. हे बघा, मी प्रॉपर कसं हलका हलका बॅककोम करतोय. हे बघा, या लेफ्ट साईडला, त्यानंतर प्रॉपर एकदम हलक्या हाताने बॅककोम करायचा. राईट साईडला बघा, राईट साईडला प्रॉपर बॅककोम करायचं. तुमचं बॅककोम जर कमी झालं ना, तर मग तुम्हाला राऊंड शेप मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. हलका हलका स्प्रे दिला, टेलकॉमने सेक्शन खाली टाकला, त्यानंतर मग क्लीन हलका हलका हाताने क्लीन करायचं. स्प्रेडिंग प्रॉपर झालं पाहिजे. हे बघा, ओके, क्लीन बघा, व्यवस्थित क्लीन करायचं. तुमचं जे तुम्ही क्लीन करता ना, तर त्याच्याने तुम्हाला फिनिशिंग मिळते. ओके, बघा, ऑफलाईनला आम्ही हँड ऑन प्रॅक्टिस करून घेतो प्रॉपर. सर्व एक एक गोष्ट तुमच्याकडनं करूनच घेतो. तुम्हाला आलीच पाहिजे. आता बरेचसे स्टुडंट्स आपल्याकडे येतात ना, त्यांना प्रॅक्टिसची फार गरज असते. त्यामुळे प्रॅक्टिस करताना खूप काळजीपूर्वक प्रॅक्टिस करायला हवी. आता बघा, इथे मी हा फ्रंट आपला सेक्शन आहे, हा फिनिशिंग पार्ट आहे. बघा, मी टर्न डाऊन केलं डमी प्रॉपर. इथे बघा, हा जो फिनिशिंग पार्ट माझ्या हातात आहे, याला आतल्या बाजूने बॅककोम करायचं. आपल्याला इथे वनच फिंगरचं बॅककोम करायचं, जास्त इथे बॅककोम झालेले पाहिजे. ओके, वन फिंगरचं जेव्हा तुम्ही बॅककोम करता, तर तुम्हाला तुमचं पफ असू द्या किंवा व्हॉल्यूम असू द्या, तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग मिळते. ओके, खूप हलक्या हाताने रूटला बॅककोम झाले पाहिजे एक फिंगरचे. बघा, मी एकदम हलक्या हाताने बॅककोम करतोय. तुमच्या लक्षात येईल की ही जी बॅककोमची टेक्निक आहे ना, खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जेव्हा तुम्ही बॅककोम रिमूव्ह करता ना, तर सहजासहज निघाली पाहिजे. असं नाही की बॅककोम केले आणि गुंता झाला, क्लायंटचे केस तुटताय, डमीचे केस तुटताय, तर त्याला अर्थ नाही आहे काही. तुमची डमी पण खराब होते आणि क्लायंटही खराब होतो. त्याच्यामुळे प्रॉपर टेक्निक शिका, प्रॉपर प्रॅक्टिस करा आणि एक प्रोफेशनल आर्टिस्ट व्हा. बघा, मी या पद्धतीने खाली सेक्शन प्लेसमेंट दिले त्याला. आणि बघा, मी स्प्रेडिंग बघा, हा इथे स्प्रेडिंग हा फिनिशिंग पार्ट आहे. फिनिशिंग पार्टला प्रॉपर स्प्रेडिंग झाली पाहिजे. बघा, एकदम हलक्या हाताने मी प्रॉपर स्प्रेडिंग करतोय. बघा, इव्हन स्प्रेडिंग झाले पाहिजे. ओके, स्प्रेडिंग झाल्यानंतर क्लीन, मागच्या बाजूला क्लीन करायचं हलक्या हाताने. जर तुम्ही असं दाबून कोंब केला ना, तर तुमची बॅक कोंब निघून जाईल. बघा, आता मागच्या साईडला मी तुम्हाला दाखवतो की प्रॉपर क्लीन कसं करायचं. हे बघा, हे या पद्धतीने असं क्लीन करायचं. बघा, हो, बघा, असं छान हलक्या हाताने क्लीन करायचं. तुम्ही जेव्हा क्लीन करता तर तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग मिळते. ओके, फिनिशिंगसाठी एक महत्त्वाची गोष्ट अशी पण आहे की प्रोडक्ट नॉलेज फार महत्त्वाचं आहे. प्रोडक्ट ॲप्लिकेशन फार महत्त्वाचं आहे. प्रोडक्टचा रेशो फार महत्त्वाचा आहे. प्रोडक्ट कमीही नाही झालं पाहिजे आणि जास्तही नाही झालं पाहिजे. एकदम प्रोपोर्शनमध्ये पाहिजे. तेव्हा तुम्हाला फिनिशिंग दिसते. एकही छोटा बेबी हेअर सुद्धा दिसली नाही पाहिजे, एवढी प्रॅक्टिस करायची. ओके, प्रॉपर स्प्रे ॲप्लिकेशन झाला पाहिजे. शाईन स्प्रे प्रॉपर ॲप्लिकेशन झाला पाहिजे. शाईन स्प्रे जास्त
रिअल हेअरवर अप्लाय नाही करायचं. म्हणजे जेवढं लागतं आपल्याला मोजकं तेवढंच. डमीवर तर आपण अप्लाय करतच नाही. बघा इथे माझं बघा किती छान क्लीन झालं. फिनिशिंग बघा किती छान आले. ओके. ह्या पद्धतीने तुम्हाला ही प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस केल्यानंतर मला फोटो पाठवा. माझा WhatsApp नंबर तिथे असेल. तर फोटो पाठवल्यानंतर व्हिडिओ पाठवा 30 सेकंदचा. जर काही चूक झाल्या असेल तर मी तुम्हाला नक्की तिथे इम्प्रूव्हमेंट सांगेन. त्या इम्प्रूव्हमेंटने तुमचं हेअरस्टाईल अपडेट होईल आणखी आणि तुम्हाला फिनिशिंग हे कळेल. ओके. इथे पोकिंग करायचं बघा. जिथे बॅककोम कमी दिसते, जिथे ना आपला जो हा ते जो मी बाउन्स क्रिएट केलाय, जिथे बाउन्स जो क्रिएट केलाय ना, तो प्रॉपर राऊंड झाला पाहिजे. तर जिथे राऊंड होत नाही ना तिथे पोकिंग करायचं. पोकिंगने काय होतं तुम्हाला शेप प्रॉपर मिळतो. असं क्लीन केलं त्यानंतर बघा किती छान असं व्हेरिएशन झालेलं आहे. खूप छान असं हेअरस्टाईल झाली आहे. तुम्ही हे वेस्टर्न लुकला देऊ शकता. जेव्हा मॉडेल तुम्ही वेस्टर्न ड्रेस जेव्हा वेअर करतात तेव्हा हा हे लुक करायचं. बघा खूप छान आता मी डेकोरेशन केलेलं आहे. इथे डेकोरेशन केल्यानंतर हे असे डायमंड्स बाजारात मिळतात तुम्हाला. बघा हे डायमंड्स इथे खूप छान दिसत आहे. बघा खूप सुंदर अशी हेअरस्टाईल झाली. बघ तुम्हाला हेअरस्टाईल आवडली तर मला कमेंट पण करा. व्हॉट्सअपला मेसेज करा. मी आणखी असे नवीन नवीन जे हेअरस्टाईल्स आहे इथे डिप्लोमा क्लासला ॲड करणार आहे. की माझं टार्गेट आहे की 200 हेअरस्टाईल तरी ॲड करायचे. थँक्यू.